चला, इमर्जन्सी फंडाकडे बघण्याचा एक स्मार्ट मार्ग समजून घेऊया. पण जो सल्ला नेहमी दिला जातो तो खरंच योग्य आहे का? सगळे सांगतायत की 6 महिन्यांचा खर्च सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवावा. पण अडचण ही आहे की हा सुरक्षित पैसा हळूहळू आपली किंमत गमावतोय. आणि यामागे असं काय कारण आहे जे आपल्या सगळ्यांनाच लागू होतं? ते कारण आहे महागाई, जी आपल्या पैशांची ताकद कमी करते. आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटवर साधारणपणे एवढंच व्याज मिळतं. पण जर महागाई यापेक्षा जास्त असेल तर आपल्या पैशांचं खरं मूल्य कमी होतं. मग यावर उपाय काय? एक चांगला आणि हुशार मार्ग आहे. इमर्जन्सी फंड नुसता ठेवण्याऐवजी तो लिक्विड फंड्समध्ये टाकता येतो. चला तर मग या दोन्ही पर्यायांमध्ये नेमका फरक काय आहे ते बघूया. सेव्हिंग्ज अकाउंटमधनं मिळणारा परतावा असतो खूपच कमी. आणि लिक्विड फंड्समधनं साधारणपणे इतका परतावा मिळू शकतो. इथे कमाईतला फरक अगदी स्पष्टपणे दिसून येतो. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ऐनवेळी हे पैसे मिळतील का? हो, नक्कीच. लिक्विड फंड्समधून पैसे काढणं खूप सोपं असतं. म्हणजे फक्त एका कामकाजाच्या दिवसात पैसे थेट अकाउंट्समध्ये येतात. ह्यामुळे इमर्जन्सी फंड ठेवण्यामागचा उद्देशच पूर्णपणे बदलून जातो. आता उद्देश फक्त सुरक्षा नाही, तर सुरक्षिततेसोबत चांगला परतावाही मिळवणं आहे. ही स्ट्रॅटेजी वापरायची कशी? ह्या आहेत अगदी सोप्या 3 पायऱ्या. थोडक्यात काय, तर इमर्जन्सी फंड फक्त ठेवायचा नाही, त्याला कामाला लावायचंय.